नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी. तर काल सकाळी मटकी मी पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि रात्री घट्ट अशी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेली होती आणि तुम्ही बघू शकता आपल्या मटकीला किती छान मोड आलेले आहेत ना. तर त्यानंतर ना मी मटकी छान अशी भाजून घेतली आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये तेल कढल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतले. मोहरी आणि जिरे छान तडतडले. त्याच्यानंतर मग लगेच मी कांदा टाकून घेतला आणि कांदा भाजत होते. तर मी कांदा भाजण्यासाठी ना त्याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर सोप्ट होतो. तर इकडं मी भाजी बनवत होते आणि तिकडे ना मी भात शिजायला टाकलेला होता आणि त्यानंतर कांदा आपल्या इथं भाजलेला आहे आणि त्यामध्ये मी हे वाटण टाकून घेत आहे. हे वाटण आहे ना खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण आहे. हे वाटण टाकून घेतलं. त्यानंतर वरून थोडंसं खोबरं टाकलं आणि आपले मसाले टाकून घेतले. मसाल्यामध्ये ना मी जिरे पावडर, धना पावडर, लाल तिखट, हिंग पावडर हे टाकून घेतलं आपला घरगुती मसाला आणि वरून मटकी टाकून घेतली आणि छान अशी परतून घेतली मटकी. आणि मला ना भातासोबत खायला आमटी पाहिजे होते ना म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं होतं. तर हे झाल्यानंतर वर मी पाणी टाकून घेतलं आणि छान अशी मटकी शिजवून घेतली. तर कसा वाटला आपला आजचा छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली इथं मटकी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे ना.